नमस्कार. ऐकू येतोय का? नमस्कार. आजचा निकाल बघितल्यानंतर काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? जे यश अपेक्षित होतं ते यश मिळालेलं नाहीये. नक्कीच आम्हाला जे अपेक्षित यश होतं ते आम्हाला मिळताना दिसत नाहीये आणि हा जनतेचा कौल आहे, हा मान्य करावा लागेल. परंतु यामध्ये जे काही आमच्याकडनं काही चुका ज्या झालेल्या आहेत त्याचं सुद्धा आपल्याला त्याचं चिंतन करावंच लागेल. उमेदवारी देताना किंवा उमेदवारी डिक्लेअर करताना झालेला वेळ असेल किंवा काही ठिकाणचा असलेला ओव्हर कॉन्फिडन्स, जेव्हा ह्या सर्व जागा डिक्लेअर झाल्या त्याच वेळेला आम्हाला ज्या शंका होत्या त्या शंकेप्रमाणेच काही जागा आमच्या हातून गेलेल्या आहेत. महाविकास आघाडीला जो बेनिफिट झालेला आहे तो ह्या आमच्या ह्या एकंदरीत थोड्याशा धोरणामुळे झाल्याचं मला स्पष्टपणे जाणवतंय. आणि मग म्हणजे आघाडी आता जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं सर्वात जास्त फायदा हा काँग्रेसला झालेला आहे. ज्यांची 1 सीट होती आज ते 11वर आलेले आहेत, ज्यांच्या 4 सीट होत्या त्या 6वर आलेल्या आहेत आणि बाकी उभाटा गटाचा एवढा काही फरक जाणवत नाहीये. परंतु तरीही जे अपेक्षित यश पाहिजे होतं महायुतीला ते कुठेही दिसत नाहीये. आणि म्हणून ही निवडणूक जी असते त्यामध्ये जरी केंद्राची ही निवडणूक असली तरी सरकार आपलं आहे, मतदाता महाराष्ट्राचा आहे आणि कुठेतरी राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार एक असताना हे राज्यातल्या सरकारबद्दल सुद्धा हा कौल असतो, हे आपण मानता का? नाही, राज्याच्या सरकारबद्दल त्याचा कौल बिलकुल नाही. तुम्ही पाहिलं असेल तर हा जो कालावधी 2 वर्षाचा आहे या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेली झपाट्याने कामं, परंतु याच्या बरोबर जर पाहिलं तर बाजूला जे काही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते, मग तो कांदा प्रश्न असेल, तो बेरोजगारीचा असेल, तो जाती धर्माचा असेल, तो आरक्षणाचा असेल, हे वेगवेगळे जे काही चालली सर्वजण ॲट अ टाइम सर्वजण जे आंदोलन उभी राहिली त्या आंदोलनाचा निश्चित काही अंशी आम्हाला फटका बसलेला आहे, हे मान्यच करावं लागेल. संजयजी, आता बोलताना तुम्ही असं म्हणालात की आमच्या काही चुका झाल्या, तर काय चुका तुम्हाला प्रामुख्यानं वाटतात ज्या तुमच्या परफॉर्मन्सवर ज्याचा परिणाम झाला? नाही, खरं तर एक तर थोडासा आमचा ओव्हर कॉन्फिडन्स आम्हाला नडलेला आहे, हे आम्ही मान्य करावं लागेल. तुम्ही आता काहीच आपल्या चुकाच झाल्या नाही आणि अचानकच आपला पराभव झाला असं काय म्हणणाऱ्यापैकी मी नाही. आमचा एक ओव्हर कॉन्फिडन्स असतो काही ठिकाणच्या जागेचा किंवा जागा वाटपामध्ये जे काही विलंब झाला हे तुम्हाला मान्य करावं लागेल, हे तुम्हाला नाकारता येणार नाही. मग आपण जर आपल्या चुका जर आज जर दुरुस्त करू शकलो नाही तर मग त्या भविष्यामध्ये त्या वाढत जातील. म्हणून ह्या गोष्टी ह्या राजकारण करत असताना राजकारणी लोकांनी हे मान्य करायला पाहिजे. नाही, आमचं काहीच चुकलं नाही, आम्ही सर्वच बरोबर होतो, मग पराभव का झाला, मग तुमच्या सीट कमी का आल्या, हे सगळे प्रश्न उपस्थित होतात ना. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा कमीत कमी धडा आपण घेतला पाहिजे, एवढं माझं स्पष्ट मत आहे. संजयजी, जेव्हा तुम्ही सरकारमध्ये सहभागी झालात, तुम्ही आणि बीजेपी एकत्र आलात, त्यानंतर अजित पवारांना सुद्धा तुमच्या बरोबर घेतलं गेलं. या निर्णयाबद्दल तुम्ही काय म्हणाल? हा निर्णय योग्य होता, अयोग्य होता? तर ह्या टप्प्यावर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? नाही, आता असे निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले जातात, त्यावर कॉमेंट्स करणं बरोबर नाहीये. तो निर्णय योग्य की अयोग्य याच्यावर भाष्य करणं मला उचित वाटत नाही. आपण दिलेले काही उमेदवार चुकीचे दिले असं आपल्याला वाटतं का? निश्चित काही 1-2-3 ठिकाणी आमच्या चुका झालेल्या आहेत आणि याची चर्चा आमच्या अंतर्गत शिंदे साहेबांकडे जेव्हा चर्चा होतात त्या टायमाला मी त्या चर्चा त्यांच्यासमोर मांडलेल्या पण होते. चर्चेमध्ये विषय सुद्धा काढले होते आणि ते आम्ही गृहीत धरून होतो. ते कुठले उमेदवार आहेत, कुठल्या जागांवरचे उमेदवार आहेत जे आपल्याला वाटतं की आपले चुकले? आता त्यांची नावं घेणं हा त्यांच्यावर होणारा अन्याय ठरेल. म्हणून आता एक तर पराभव, त्याच्यात पुन्हा त्यांची नावं घेणं हे मला वाटतं संयुक्तिक ठरणार नाही. झाली चूक ती झाली. आता त्यामध्ये आता पुन्हा त्याच गोष्टीवर आपण
रडत बसणं किंवा त्याच्यावर चर्चा करणं योग्य होणार नाही. या आत्ताच्या या निकालातून तुम्ही काय धडा घेतलाय याचा पुढच्या अजूनही 6 महिने आहेत तुमच्या सरकारला, राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. तुम्हाला असं वाटतं की आत्ता जसे लढलात तसेच तुम्ही पुढे लढाल विधानसभा, का वेगळा विचार करावा लागेल? नाही, वेगळा विचाराचा प्रश्न येत नाही. आम्ही महायुती म्हणूनच लढू, परंतु लढताना आता या सगळ्या गोष्टीचा अनुभव आमच्या पाठीशी असल्यामुळं ही निवडणूक प्रत्येक जागा ही प्रतिष्ठेचे करूनच लढल्या गेली पाहिजे आणि कार्यकर्ता हा जमिनीवर असला पाहिजे. आपली सत्ता आहे, आपलं सर्व आहे, म्हणून आपण जर त्या आविर्भावात राहिलो तर लोक ऍक्सेप्ट करत नाही. हे धडा या निवडणुकीत आपल्याला मिळालेला आहे. म्हणून जमिनीशी दाळ आपली आणखीन घट्ट जोडली गेली.